फडणवीसांना जरी कोण बोललं मित्रांनो तर ते त्याचा करेक्ट कार्यक्रम वाजवतात आणि त्याचप्रमाणे ते माझा देखील कार्यक्रम वाजवणार आहेत. कालपासून त्यांनी मीडियाला सांगितलंय की या कासलीची बातमी कुठल्याच मीडियाला आली नाही पाहिजे. तर ती त्या टीमने मला इनडायरेक्टली ऑफर दिली होती की आपण रिव्हॉल्वर घेऊन लोड करून यांच्या वाल्मिक कराडच्या पाठीमागे राहायचं आहे. म्हणजे तुम्ही समजून जा मित्रांनो, हा त्यांचा एन्काउंटर गेम असू शकतो. शॉर्ट मध्ये सांगतो, ऍक्सिस बँकेचं त्यांच्या मिसेस अमृता फडणवीस या काहीतरी चेअरमन सीओ आहेत आणि प्रत्येक कॉन्स्टेबल आणि प्रत्येक अधिकाऱ्याला धमकवलं जातं की आपलं अकाउंट त्याच खात्यात पाहिजे. तर विचार करा, 2 लाख पोलीस जर असतील, SRP वगैरे सगळे धरून, साईड ब्रँच सगळ्या धरून 3-4 लाख असतील तर 300 रुपये प्रमाणे किती झाले, 10 करोड तर त्यांना व्हाईट मनी मिळतो मित्रांनो. हा माझा शेवटचा व्हिडिओ असू शकतो कारण आता मी हताश झालो आहे मित्रांनो. आता मी माझा कुणीतरी गेम करण्यापेक्षा मीच माझा स्वतःचा गेम करणार आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आजचा माझा हा नवीन अजून एक खुलासा आहे जे की मी आता दररोज पुरावे सादर करणार होतो. त्यापैकी एक पुरावा आपल्याला पहिले पुरावा दाखवतो. थोडक्यात शॉर्ट मध्ये बोलतो. 4-5 खुलासे मला एकाच ह्याच्यात करायचे आहेत कारण यानंतर मी व्हिडिओ बनवणार नाही. मला खूप धमकी यायला लागेल आता आणि माझा कुठेतरी गेम होण्याची शक्यता आहे मित्रांनो. कारण मी आभाळाची पप्पी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही असंच सपोर्ट करत राहा आणि काही घाण कमेंट यायला लागलेत ना त्या लोकांना सुद्धा शोधा मित्रांनो. मी ओबीसी समाजाचा आहे तर मला मराठ्यांनी खूप सपोर्ट केलाय. ही गोष्ट मी व्हिडिओद्वारे सांगितली. ते काही माझ्या ओबीसी किंवा इतर जातीच्या लोकांना झोंबलेले मित्रांनो. तर त्यांचा शोध घ्या नक्कीच मित्रांनो आणि मला आणि माझ्या घरच्यांना पण असाच सपोर्ट करत राहा मित्रांनो. चला तर पहिला आपण एक प्रूफ दाखवतो मी. हे आहे आय व्हीनस म्हणजे की ऍपलचं स्टोर आहे मित्रांनो. या ठिकाणी ऍड्रेस बघा, ओल्ड औसा रोड लातूर, ज्या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे, ज्या ठिकाणी मी माझे 40 वर्ष काढलेले आहेत मित्रांनो. त्या ठिकाणी बघा आयटॅप घेतलेला आहे 1 लाख रुपयाचा आणि त्याचं पेमेंट मोड बघा मित्रांनो. आता पेमेंट मोड हे बघा, मोड ऑफ पेमेंट या ठिकाणी दिसेल तुम्हाला. कॅश मध्ये आहे आणि कोणाच्या नावावर घेतलेलं आहे मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. देवीदास घाट जे आमचे सायबर पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर आहेत, प्रभारी अधिकारी, त्यांनी घेतलेले आहे. त्यांनी मला सांगितलं की SP साहेबांना पाहिजे तर ते मी माझ्या पैशातूनच, म्हणजे तुम्ही समजून जा की माझ्याकडून गिफ्ट आणि कशा प्रकारे IPS लोक हे खालच्या लोकांकडून भ्रष्टाचार करतात. वर्ग क्लास 2 ज्या ठिकाणी क्रीम पोलीस स्टेशन असते त्या ठिकाणाहून कशा प्रकारे करतात. ठीक आहे मित्रांनो, हा झाला एक पुरावा. आणि दुसरा पुरावा मित्रांनो की एक टीम आलेली मित्रांनो. ज्यावेळेस वाल्मिक कराडला अटक केलेली कस्टडीमध्ये असताना 4-5 दिवसातच एक टीम आलेली आणि त्याची एंट्री सुद्धा स्टेशन डायरीला तुम्हाला भेटेल मित्रांनो. कंट्रोलच्या स्टेशन डायरीला की काय झालं होतं आणि कशासाठी ती टीम आली होती. 2 IPS अधिकारी होते आणि एक मंत्रालयातला वरिष्ठ दर्जाचा अधिकारी होता आणि अजून एक कोणतरी होतं. अशी टीम आली आणि त्यांनी मला बोलवलं फक्त आणि त्यांनी सांगितले की तुम्ही फार डॅशिंग अधिकारी आहात आणि तुमचं काम बीड जिल्ह्यामध्ये खूप चांगलं आहे. तुम्ही खूप मोठ्या कारवाया केलेल्या आहेत. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यासारख्या व्यक्तींना सुद्धा तुम्ही जुमानलं नाही. तर मित्रांनो तर त्या टीमने मला इनडायरेक्टली ऑफर दिली होती की आपण रिव्हॉल्वर घेऊन लोड करून यांच्या वाल्मिक कराडच्या पाठीमागे राहायचं आहे. म्हणजे तुम्ही समजून जा मित्रांनो, हा त्यांचा एन्काउंटर गेम असू शकतो. मी काय सरळ आरोप करत नाही. आणि मित्रांनो फडणवीस साहेबांवरती मी आरोप केले त्याबद्दल मला माफ करा. कारण फडणवीसांना जरी कोण बोललं मित्रांनो तर ते त्याचा करेक्ट कार्यक्रम वाजवतात आणि त्याचप्रमाणे ते माझा देखील कार्यक्रम वाजवणार आहेत. कालपासून त्यांनी मीडियाला सांगितलंय की या कासलीची बातमी कुठल्याच मीडियाला आली नाही पाहिजे. कारण कालपर्यंत माझ्या प्रत्येक बातम्या, प्रत्येक न्यूज मीडियामध्ये येत होती. आता बंद झालं. एवढा मोठा खळबळजनक पुरावा मला दिल्लीतून फोन यायला लागले, आजतक मधून, पण मराठी मीडियाला त्यांनी दाबून ठेवलेले मित्रांनो. मराठी नेटवर्क म्हणजे वोडाफोन, एअरटेल, माझं नेटवर्क बंद झालं होतं मुंबईमध्ये. म्हणजे समजून जा मित्रांनो, माझे कॉल जात नव्हते, माझा ऑनलाईन कुठलाच मेसेज जात नव्हता मित्रांनो. जेव्हा मी मुंबई सोडली तेव्हाच माझे कॉल जायला लागले आणि तेव्हाच माझे म्हणजे कुठल्या लेवलपर्यंत हे सत्ताधारी हे करतात. त्यांचा अजून एक मला खुलासा करायचा होता. शॉर्ट मध्ये सांगतो, ऍक्सिस बँकेचं त्यांच्या मिसेस अमृता फडणवीस या काहीतरी चेअरमन सीओ आहेत आणि
प्रत्येक कॉन्स्टेबल आणि प्रत्येक अधिकाऱ्याला धमकवलं जातं की आपलं अकाउंट त्याच खात्यात पाहिजे. प्रत्येक अकाउंटचे त्यांना 300 रुपये भेटतात महिन्याला. मित्रांनो 300 रुपयाप्रमाणे किती झाले विचार करा. 2 लाख पोलीस जर असतील, SRP वगैरे सगळे धरून, साईड ब्रांच सगळ्या धरून 3-4 लाख असतील तर 300 रुपये प्रमाणे किती झाले 10 करोड. तर त्यांना व्हाईट मनी मिळतो. मित्रांनो ठीक आहे, असू द्या. तो मला पुराव्याची गरज नाही, ते सगळ्या जनतेला समजू शकतं. ते मला हे करायचं होतं, एक्सपोज करायचं होतं. ती गोष्ट सुद्धा त्यांना कळली असेल. आणि आता आपल्या मुद्द्यावरती येऊ. मित्रांनो मी माझे सर्व व्हिडिओ एक्स आणि सर्व मीडिया चॅनलला मराठीला पाठवलेले आहेत. त्यामध्ये माझा रूममेट विलास बडेला सुद्धा आणि लातूरचे संगम कोटलवार, सूर्यवंशी मीडिया प्रभारी सेल काँग्रेसचे, परत अजून EBPचे कुलकर्णी, अजून पुण्यनगरीचे, अजून आपले निखिल वागळे, असे भरपूर रामदास पांडेवाड, असे भरपूर व्हिडिओ मी पाठवले होते. पण मीडियामध्ये येत नाही. त्याचं कारण फक्त त्यांनी आवाज दाबलेला आहे. मित्रांनो हा 4था स्तंभ लोकशाहीचा तो सुद्धा विकला गेलेला आहे, आपण समजू शकता. पण मायबाप जनता कधीच विकली जाणार नाही, ही मला माहिती आहे, ही मला गॅरंटी आहे. मित्रांनो तर आता मला न्याय द्यायचा आहे आणि हा माझा शेवटचा व्हिडिओ असू शकतो, कारण आता मी हताश झालो आहे. मित्रांनो आता मी माझा कुणीतरी गेम करण्यापेक्षा मीच माझा स्वतःचा गेम करणार आहे. आणि मला माफ करा मित्रांनो, मराठी मित्रांनो, माझ्या महाराष्ट्राच्या जनतेने फक्त एकच बदला घ्यायचा आहे. एकच गोष्ट करा मित्रांनो, ते ज्या प्रकारे शिवीगाळ केली मला आणि ज्या प्रकारे ब्लॅकमेल केलं, मुकेश नाहटा रेकॉर्डिंग पाठवली आहे, तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ब्लॅकमेल केलं त्यांनी. पोलिसाला 10 रुपये कोण देत नाही, त्यांनी 10 लाख रुपये दिले. तर त्याप्रमाणे त्यांनी कशा प्रकारे ब्लॅकमेल केली. मित्रांनो आता मी हताश झालो आहे आणि मी या स्टेजला पोहोचलो आहे की मी आता आपल्या सर्वांना सोडून जाणार आहे. मला माफ करा आई, पप्पा, विश्वजित, इंद्रजित, किरण, विहान, ओजस्वी, मला खऱ्या अर्थाने माफ करा. तुम्ही पप्पा, तुम्ही माझं नाव रणजित ठेवलं होतं, म्हणजे रणजित म्हणजे विक्टर, विजयी असणारा. पण आता मी आपल्याला सोडून चाललेलो आहे. मला माफ करा. माझा मृतदेह सुद्धा, माझा अंत्यसंस्कार सुद्धा करू नका तुम्ही, कारण लोकांनी मला वेळेत काढलेलं आहे आता जनतेने आणि मीडियाने. जनतेने नाही, जनता तर माझ्या बाजूने, मीडियाने आणि या राजकारण्यांनी, विरोधी पक्षाचा नेता सुद्धा एक सुद्धा बोलत नाही. म्हणजे या सर्वांची मिली बघत आहे, सब मिल बांट के खाओ असं आहे. मित्रांनो तर मी आता सोडून चाललो आहे, मला माफ करा. आणि माझा जीवलग मित्र PSI रामदास बोराडे मुंबई, मित्रा माफ कर. तू मला स्ट्रॉंग म्हणत होता पण मी अजिबात नाही स्ट्रॉंग. तर ठीक आहे, तर या सगळ्यांचा बदला घ्या. माझ्या मृत्यूला कारणीभूत असतील श्री निखिल गुप्ता, ADG महाराष्ट्र राज्य, ज्याची भागीदारी मुकेश नाहटा, वारंवार सांगतोय मुकेश नाहटा बिल्डर सुरत यांच्याशी आहे. आणि त्यांच्या बायकोची इच्छा होती मला सस्पेंड करावं 12 तासाच्या आत आणि माझ्यावर कारवाई व्हावी. तर 6 तासाच्या आत इन्क्वायरी चालली आणि लेटर यायला 12 तास लागते, पण सगळं फोनाफोनी झाली. सगळ्यांचे CDR चेक करा मित्रांनो. गेहलोत साहेब, सुरतचे CP, मुंबईचे पुन्हा निखिल गुप्ता आणि मुकेश नाहटा यांचे, आणि मुकेश नाहटाचे किती लोकांना कॉल झाले, कुठल्या मीडियाला झाले, कुठल्या IPS अधिकाऱ्यांना झाले, त्यांच्याबद्दल मी खळबळ खुलासे केलेले. तरी मित्रांनो माफ करा. आता हा माझा शेवटचाच व्हिडिओ आहे. मला न्याय द्या, माझ्या कुटुंबाला संरक्षण द्या, एवढीच मागणी करा. बस आता मी माझा कोणावरती विश्वास नाही. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेवरती विश्वास होता, त्यांनी अजूनही मला न्याय देण्याचा माझ्या परस्पर सुद्धा म्हणजे मी गेल्यानंतरही प्रयत्न करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.